आसुडगावचा हा आमचा पहिला प्रोजेक्ट होता। आता हे लोक तिथे 25 वर्षापासून वास्तव्यास होते, परंतु आता उड्डाणपुलाचं आणि रोडचं बांधकाम सुरू असल्यामुळे यांचे झोपडपट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केले। महानगरपालिकेकडे याच्या संदर्भात आम्ही निवेदन सुद्धा दिलं की याला पर्यायी तरी व्यवस्था करून द्यावी, परंतु त्यांनी सिडको आणि महानगरपालिकेच्या मतभेदामुळे त्यांनी आम्हाला टाळाटाळच केलं की आमच्याकडे नाहीये वगैरे असं। पण काही दिवसाच्या अंतराने जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये योगेंद्र कोलते हे डोंबाऱ्याचे खेळ करणारे मुलं आहेत। इतर विविध जाती आणि धर्माची लोक या झोपडपट्टीमध्ये गेल्या 25 वर्षापासून राहतात आणि जो फ्लायओव्हरचं काम तिथं सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर महानगरपालिकेने यांच्या झोपडपट्टी क्रमांक दिलेले आहेत, वेळोवेळी सर्वे झालेले आहेत आणि डोमेसियल सर्टिफिकेट दिलेले आहेत आणि यांचं कुठलीही पूर्वसूचना न देता यांच्या झोपडपट्ट्यांवर बुलडोझर फिरवलं। काही झोपड्यांना आगी पण काही समाजकंटकांनी लावल्यात। अशा पद्धतीचं नुकसान या गरीब जनतेचं केलेलं आहे। त्या समजूया की हे गरीब लोक आहेत आणि आदिवासी बहुक्षेत्रातील आहेत। तर काय नाव मॅडम आपलं? नमस्ते, माझं नाव अनिता योगेंद्र कोलते आहे। आसुडगाव खांदा कॉलनी पनवेल येथे रहिवासी आहोत। सगळेच हे डोंबारीचे खेळ करणारे आदिवासी कुटुंब आहेत। काही एससी कम्युनिटीशी बिलॉंग करतात, तर काही पट्ट्या समुदायातले आहेत। गेले 6 वर्षापासून आम्ही यांच्यासोबत काम करतो। ओपन एज्युकेशन हा मुंबईमध्ये चालत असलेले जे शाळाबाह्य विद्यार्थी आहेत, जे शाळेत जाऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांचे आम्ही काम करतो। जे त्यांची जे नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई आणि जीवनावश्यक वस्तू त्यांचं काय ते मदत करू शकतात त्यांनी तात्काळ करावी, कारण आता यांचं राशन पाणी यांच्याकडे नाही, सगळ्या संसार यांचा उद्ध्वस्त झालेला आहे। आता समजा हे आंदोलन वगैरे सगळं चालू आहे, पैसा नाहीये, आम्ही इकडनं तिकडनं थोडंसं डोनेशन घेऊन आम्ही सगळं इथे उभं केलेलं आहे। आज इथे म्हटलं तर भयंकर खर्च येतो, रोजचा यांना येण्या जाण्याचा खर्च होतो, खाण्यापिण्याचा खर्च होतो। त्याच्यामुळे जेवढ्यात लवकर नुकसान भरपाई देतील यांना तर ते आमच्यासाठी खूप महत्वाचं होईल आणि यांना तात्काळ घर मंजूर करावे। MLRDच्या जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका गाव आहे। तर तुम्ही याच्या अगोदर सीएम साहेबांना आमदारांना काही निवेदन आम्ही सगळ्यांनाच पाठवलेले आहे, परंतु त्यावर आम्हाला कुठलाही प्रतिक्रिया त्यांचा आलेला नाही। तुमच्या आता प्रमुख 3 मागण्या कोणत्या आहेत? आमच्या आहे की जे लोकांची झोपडपट्ट्या उठवल्या आहेत त्यांचे तात्काळ त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं। सोबतच ज्यांचे नुकसान भरपूर झाले, कारण की ज्या झोपड्या उठवल्या त्यावेळेस त्यांच्यामध्ये काही सामान होते, टेबल्स खुर्च्या, त्या सगळ्या जमीनदोस्त झाल्या, तोडताड झाले त्यांचं। त्याच्यामुळे आता या लोकांना राहण्यासाठी घरं नाही आहेत, रस्त्यावर सगळे आलेले आहेत। बरंचसं जीवनावश्यक तिथले मला वाटते प्रशांत दादा ठाकूरकडे असावं असा अंदाज आहे। अतिक्रमण अजूनही आहेत, म्हणजे त्यांची पाडली जात नाही, पण गरिबांची अतिक्रमण ही एका रात्रीमध्ये यांनी पाडलेली आहे। हे तिथे पालकमंत्री असेल किंवा सीएम साहेबांना विनंती करेल की अति गरीब लोक हे आसुडगावचे आहेत, तर यांच्या मागण्या संदर्भात प्रतिनिधित्व पाठावं आणि जो मुद्दा आहे त्यांचं घरकुल तुम्ही बिल्डोजरला पाठवले त्यांना योग्य ठिकाणी बसून न्याय द्यावा। मी धनंजय चव्हाण, 24 भारत, मुंबई।